हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो नाव आय एम कोकण आणि ऑब्व्हियसली कोकण आणि आंब्याचे वाईफ असणार. सो इट्स अ हापूस सीझन आणि सगळीकडेच आंब्याचे झाडं दिसत आहेत. खूप छान वाटतं. तर मग आम्ही पण बघायला बाहेर आलेलो आणि रिसेंटलीच माझ्या भावाने आंब्याचा बिझनेस स्टार्ट केला आहे. तर तो मला घेऊन आला होता इकडे आंब्याच्या बागेच्या इथे की बघायला की बघ कसं काय असतं ते सगळं. मग हे लोक तर आंबा उतरवत होते, जे आंबे पिकले होते तेच काढत होते. आणि मग तेवढ्या वेळेत मी बाजूच्या बागा बघून आले की कसं काय हे करून कुठे आंबे आले आहेत वगैरे. आणि कोकण आणि त्या रस्ते त्यांचे तर खतरनाकच असतात. तर हे बागेत जायला पण रस्ते थोडे वेगळे होते. पण इकडे सगळीकडे वरती आल्यावरती झाडं बघून खूप छान वाटलं. सगळीकडे छोटी छोटी झाडं पण त्यांच्यावरती एवढे मस्त आंबे आलेत. आणि ऑब्व्हियसली हा हापूस आंबा आहे, त्याची टेस्ट तर रत्नागिरी हापूस आहे, तर टेस्ट ऑसमच असते. या लोकांनी काढून सॉर्टिंग करायला स्टार्ट केलं. इकडे बघा आता किती रुपये साहेब डझन, किती रुपये? 300 रुपये देगा. ये सोमेश पे इतका होणार आहे देखो. 150 रुपये देगा. मग आमची मस्ती झाली आणि सगळं काम आटपलं. उरलेले आंबेही केले. मी आलीच होती तर इथे छोटी छोटी करवंदाची झाडं पण होती, मस्त होते. आणि मग मी ऑलरेडी येताना पिशवीनी बाल्डी घेऊनच आलेली, तर करवंद कलेक्ट करून मग निघालो. हे बघा मस्त छोटे छोटे आंबे आहेत. आणि घरी आल्यावरती मग या लोकांनी सॉर्ट करायला स्टार्ट केलं. हे प्युअर ऑर्गॅनिक आंबा आहे आणि खूप रॉ आहे. आम्ही कुठलेही पेस्टिसाइड्स वगैरे यूज नाही करत का येलो पिकवण्यासाठी, म्हणून ह्याची टेस्ट पण तेवढीच ऑथेंटिक लागते. आणि खरंच छान आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. मी लास्टला नंबर आणि हे टॅग करते, प्लीज ऑर्डर करा. रेट पण त्याच्यात इन्क्लुडेड आहे.